जिल्ह्यातील भडगावमध्ये सुद्धा इंधनाचा तुटवडा निर्माण झालाय। पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतीची कामं रखडलेली आहेत। खरीपाच्या तोंडावर शेती कामं ठप्प होणार असल्याचं पाहायला मिळत आहे। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यामध्ये इंधन टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी लांबच रांगा लागल्याचं दिसून येत आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीची कामं ठप्प होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे। ट्रॅक्टर, कृषी पंप आणि शेती यंत्रणा बंद पडण्याची वेळ आली आहे। डिझेलसाठी शेतकऱ्यांना इतर तालुक्यांमध्ये धावाधाव करावी लागते। भडगाव पुरवठा विभागाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। वाहनधारक आणि व्यावसायिक वाहनधारकांनाही याचा फटका बसतोय। तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। दाखवतो याच ठिकाणी शेतकरी भर उन्हामध्ये याच ठिकाणी आपल्या शेतीचे कामांसाठी डिझेल पेट्रोल घेण्यासाठी आलेला आहे। लगभग याच ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणात याच ठिकाणी जे शेतकरी वर्ग आहे आपल्या शेतीचे कामं करण्यासाठी नागरिकांसाठी या ठिकाणी डिझेल पेट्रोलच्या कॅना लावलेल्या आहे। काय सांगणार, कुठून आलेले आहात, कशासाठी आलेले आहात? डिझेलसाठी। कुठून आलेले आहेत? आम्ही आलोय तर नेरी। अच्छा, तिथं पेट्रोल भेटत नाही का? नाही भेटत आहे। तालुका कोणचा? जळगाव नेरी। अच्छा, जामनेर तालुका। जामनेरवरून आले? जामनेर। तिथं पेट्रोल वगैरे अवेलेबल नाही का? नाही आहे। डिझेल घ्यायला आलो, आम्हाला मिळत नाही। आम्ही म्हणजे फिरतोय बा कुठे काही मिळत नाही। माझ्या शेतात काम चालू आहे, तिथं ट्रॅक्टर थांबलेला आहे डिझेलमुळे मी जळगाव आलो आहे। अच्छा, डिझेल तिकडे गावाकडे मिळत नाही 4 दिवस आपण डिझेल नहीं है। अपन फक्त शेतकरीला अपन सिर्फ शेतकरी लोगों को डीजल दे रहे हैं। आज 2000 तक अपन मिनिमम डीजल दे शेतकरी को, बाकी किसको नहीं। और जो छोटी मोटी गाड़ी है उनको भी लिमिटेशन है, 1000-2000 का डीजल को लिमिटेशन है। अच्छा। और ये जो इतनी गर्दी हुई, ये फार्मर में क्या है, पाचोरा वगैरह जो तालुके बेस है, इस पर डीजल बहुत कम मिल रहा है, तो इसके लिए अपने तरफ ज़्यादा गर्दी होगी। शेतकऱ्यांना भल्या मोठ्या रांगा लावून या ठिकाणी आपल्या शेतीच्या कामांसाठी डिझेल पेट्रोल खरेदी करताना पाहायला मिळतात आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।